आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। रोहित पवार यांची उद्या पत्रकार परिषद। जनतेचा पैसा लुटणाऱ्यांचा नाद पुरा केल्याशिवाय थांबणार नाही। शिरसाटांच्या कारनाम्याचे पुरावे देणार रोहित पवारांचं ट्विट। नाशिक पालकमंत्री पदावरून रसिके सुरू असतानाच चाळीसगावातील महात्मा फुले स्मारकाच्या लोकार्पणाला भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर। मात्र एकाच व्यासपीठावर असूनही दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। जीएसटी संकलनात महाराष्ट्र सर्वात पुढे। 2024 ते 25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून 3.8 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन। महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश ही सर्वाधिक कर वसुली करणारी 5 राज्य। राज्यातील 364 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्याचा निर्णय 24 तासात मागे। पदोन्नती आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या वर्गातील तब्बल 500 पोलीस अधिकाऱ्यांना दिलासा। साईबाबा संस्थानाकडून प्रसादाच्या दरात 50% वाढ। 20 रुपयांना मिळणारे 2 लाडूंचं पाकिट आता 30 रुपयांना मिळणार। नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गाव हे देशातील पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गावातील सोयी सुविधांचा शुभारंभ। किल्ले प्रतापगडावर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम। खासदार निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली तटबंदीची साफसफाई। रत्नागिरीच्या चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला। पुलाला भेगा पडल्यानंतर काही वेळातच पूल कोसळला। ऐन गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार। क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराची क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा। भारतीय जर्सी घालणं, राष्ट्रगीत गाणं आणि मैदानावर सर्वोत्तम देणं हा अवर्णनीय अनुभव होता। निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराची प्रतिक्रिया।